रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते तुका म्हणे अधमत्यासी भक्ती दुषी हरीची वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया 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 त्याच्या पादाने कथेचा विस्तार बाबाजी शत्रू तात दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया संताजिया त्याच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्याच्या बाबाजी गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया चरण संताजिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आज श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य जयंती निमित्ताने असलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून शंकराचार्य जयंतीच्या शुभकामना आपल्या सर्वांना.
आजच्या कार्यक्रमात आशीर्वादक उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे असे मंचस्थ समस्त संत समाज या सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम आहे. श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले समस्त भाविक श्रोते मंडळी, आदरणीय भजनी मंडळी, लहान थोर, शंकराचार्य जयंतीच्या अनेक अनेक शुभकामना व्यक्त करून सादर साष्टांग दंडवत प्रणाम आहे. एक तास भगवत चर्चा, मोठा पर्व काळाचा दिवस, शंकराचार्य जयंती समस्त ते श्रद्धापूर्वक आपण काम करणार आहोत. ज्यांना जे काम सोपवलेलं आहे ते करत राहतील. मला बोलायचं काम दिले, मी बोलणार आहे. तुम्हाला ऐकायचं दिले, तुम्ही ऐका. शंकराचार्य जयंती जगभर प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की शंकराचार्य जयंती का कोणी केली नाही, कुठं करत नाही. हे इथंच किनवट तालुक्यामध्ये हे का सुरुवात झाली? याच्या मागे कारण आहे. जिथं जिथं जगद्गुरु शंकराचार्यांनी मठाची स्थापना केली त्या त्या स्थळी आज तर जयंती सोहळा संपन्न होत असेलच. यात काय आश्चर्य आहे? आणि त्याच ठिकाणी जयंती साजरी व्हावी असंही काही नाही. ज्या अर्थी त्यांचं नाव जगद्गुरु आहे तर साऱ्या जगाला त्यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार आहे. म्हणून कुठेही साजरी केली जाते. संतांच्या बाबतीमध्ये विचार करीत असताना गावभर, जिल्हाभर, तालुकाभर असा विचार नाही. ज्या संतांनी सांगितलेलं आहे की हे विश्वची माझे घर, मग विश्वामध्ये कुठल्याही ठिकाणी जयंती साजरी केली जाते. कोणाची शंका असेल तर. म्हणून आपला हा अधिकार आहे, हक्क आहे. संतांचं स्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. संत स्मरणामध्ये अलभ्य असा लाभ आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे हरपले अपनपे पावे, तै संता ते पाहता ग्योसावे. जैसी दीपे दिसे पहावे आपुली वस्तू. संत स्मरणामध्ये काय लाभ आहे? आपण या ठिकाणी मनुष्य जन्माला आलेले जेवढे बी जीव आहोत, आपण आपणाला विसरून गेलेले आहोत. आपलं निजरूप, आपलं स्वरूप, आत्मरूप याचं विस्मरण पडलेलं आहे. कशामुळे विसर पडला त्याचं कारणही माऊली सांगतात.
तेही मी तुम्हाला ओवीतूनच सादर करेन. बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. मी देह आहे, मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी आहे, असं जे अहंकाराचा भूत संचार झाला जीवाला. ज्या माणसाला भूत संचार होतो त्याला जर वैद्यानं विचारलं तू कोण आहेस, तर ते स्वतःचं नाव सांगत नाही, ते कोणीतरी मेलेल्या माणसाचं नाव सांगून देते. अमुक म्हातारी आहे, अमुक म्हातारा आहे. भूत संचार झाला की आपला विसर पडते आणि दुसऱ्याचं नाव आपल्यावर लादून घेते भूत धरलेलं. तसं आम्ही चिदानंद रूप आमचं नाव होतं, पण आम्ही आता दुसरंच नाव आमच्यावर घेतलेलं आहे लादून. आम्ही महाराज आहो, आम्ही पाटील आहो, आम्ही स्त्री आहो, आम्ही पुरुष आहो, काळे आहो, आम्ही गोरे आहो. हे कशाचा प्रकार आहे? आपणाला विसरून दुसरंच नाव आम्ही लावून घेतलंय. हे कशाचा प्रकार आहे? भूत संचार झाल्याचा प्रकार आहे. म्हणून अशा जगद्गुरू सारख्या संतांनी तुमचं आमचं भूत काढायचं काम केलं, परंतु जगद्गुरूनं भूत काढायचं काम केलं. असं ऐकण्यात आहे की काही लोक विंचू उतरतात आणि काही लोक चढवतात. असं ऐकण्यात आहे, मला काही अजून चढलं नाही. विंचानं ठाका दिलाय मला बरेच वेळेस, चढवलेलं काही पत्ता नाही. आणि आता तर चढणार नाही ना, लय दिवसाची गोष्ट. तसं काही संतांनी भूत काढण्याचा प्रयत्न केला, तर अलीकडल्या काळामध्ये काहींनी भूत संचार करण्याचा प्रयत्न केला. अहंकार चढवायचे काम करतात, काही उतरायचंच नाही, चढवायचे काम करतात. म्हणून असे हे काही संतांचं स्मरण केल्यामुळे आपणाला जो आत्मबोधाचा विसर पडलेला आहे त्याचं पुन्हा स्मरण होते. म्हणून आपण संतांची जयंती करतो. संत जयंतीमध्ये काय लाभ आहे? कोणाला काही पैसे आदले काही मिळतात का? आपलं आपणाला स्वरूपाचं स्मरण होते. याच्यासारखा अलभ्य लाभ जीवनामध्ये दुसरा कोण आहे? खूप मोठा लाभ मिळतो. आणि शंकराचार्यांनी असं भूत उतरलं, त्या भूत उतरण्याचे काही मंत्र आहेत, तुम्हाला सांगतो. न मे मृत्युशंका न मे जाती भेद. कोणाला जातीचं भूत धरलं, कोणाला पंथाचं धरलं, कोणाला संप्रदायाचं भूत धरलं, कोणाला उच्च नीचतेचं भूत धरलं. न मे जाती भेद न मे मृत्युशंका पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्र गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं. भूत निघून गेल्यावर मग काय सांगू लागला? मी शिवोऽहम आहे, मी वासुदेव तत्वता. गेलं भूत. असं संत स्मरणामध्ये आपली भ्रांती जाते, आपलं भूत जाते. अहंकार रूपी धरलेलं भूत नाहीसं करण्यासाठी हे संतांची जयंती केली जाते. एक
चला दुसरं कारण मला संक्षेपानं सांगत चालायचं आहे. आपल्या वेळेमध्ये आपल्या जागेवर गाठायचं आहे. चर्चा खूप मोठी होऊ शकते, परंतु नाही करायची. दुसरी गोष्ट आहे की मग जगद्गुरू शंकराचार्याची जयंती आपण अधिक प्रमाणामध्ये कुठं पाहत नाही. त्यांच्या मठावरच काय होते ते होते. पण गुरुच्या कृपेनं असं वाटलं मला, जगद्गुरु शब्दाचा अर्थ साऱ्या जगाचा गुरु, एक अर्थ. त्याचा दुसरा अर्थ तुम्हाला सांगतो मी पण याच्यानंतर. जगद्गुरु म्हणजे साऱ्या जगाचा गुरु. तर जेवढे संत होऊन गेले या जगामध्ये, त्या सगळ्या संतांचा भी गुरु, जगाचा गुरु, सर्वांचा गुरु. मग एक जगद्गुरूची जयंती केली. आता लक्ष द्या इकडं. एक जगद्गुरूची जयंती जर साजरी केली, याच्यावत जगातील जेवढे संत आहेत त्या सर्व संतांची जयंती साजरी केल्यासारखं आहे. संपूर्ण जगात एक जगद्गुरूची कोणी शिल्लक राहणार नाही. एका एकाची करत बसण्यापेक्षा सर्व संतांची जयंती जर तुम्हाला साजरी करावी वाटत असेल तर काय करावं? लक्षात आलं ना आपल्या? एक जगद्गुरूची जयंती आहे ना. मग किती सुंदर उपाय आहे. एका एकाची करत बसायला आपलं आयुष्य किती आहे, आपल्याला वेळ किती आहे. जगद्गुरू याच्यामध्ये सर्व संत आले, जेवढे होऊन गेले, ज्ञानोबारायापासून ते तुकोबरायापर्यंत, अजून आजच्या काळातले जेवढे जन्मलेले संत असतील, जेवढे संत होऊन गेले अलीकडल्या काळामध्ये. आता तुम्ही आम्ही ज्यांना मानतो, प्रत्येकांचे गुरु असतील, त्यांची जयंती असावी. पूज्य, वंदनीय, आदरणीय फुलाजी बाबा असतील, भगवान बाबा असतील, आणि कितीतरी संत आहेत आपल्याला आपल्या माहितीप्रमाणे. समस्त संतांची जयंती करायची असेल तर एक जयंती करणं आवश्यक आहे. कोणती? जगद्गुरु शंकराचार्य जयंती. अनेक लोकांनी विचार दिले असतील. पुन्हा एक तुम्हाला एक वर्म सांगालो, विचार देणारे विचारक पुष्कळ असतील, पण असे एक संत होऊन गेले की ज्यांनी आचार दिला जगाला. त्याचं नाव शंकराचार्य. विचार देणारे विचारक दुनियाभर आहेत. काय करणार? नमन आहे त्या विचारकांना, माझा विरोध नाही, परंतु त्यापेक्षाही विचारकापेक्षा बी आचार देणारे जर कोणी असतील या जगात तर ते आद्य शंकराचार्य. शंकरा विचार नाही, शंकरा आचार, आचार देणारे. म्हणून कोणाची जयंती साजरी करायची? शंकराचार्य जयंती. नाही, कोणाला असं वाटेल की जयंतीचं महत्त्व काय आहे, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. मायबाप, किती श्रेष्ठ जयंतीचा कार्यक्रम असेल. दुसरा अर्थ असा आहे, इकडे लक्ष द्या. दुसरा अर्थ असा आहे जयंतीचा. लेकरं हो तुम्ही बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या. मुलींना तुम्ही बसा, बसा, सर्वजण बसा.
जगद्गुरूचा अर्थ, त्याची परिभाषा, व्याख्या काय म्हणतात त्याला? परिभाषाच ना. मला मराठी येत नाही जास्त. ते आपण करण्यापेक्षा एकादश स्कंद भागवत पुराणामध्ये भगवान दत्तात्रेयांनी दिलेली परिभाषा. जगद्गुरु म्हणजे काय? साऱ्या जगाचा गुरु एक, आणि दुसरा अर्थ आहे हे सारं जगत हे गुरु आहे. जगत हेच गुरु, असा दुसरा अर्थ. कोण दिली ही परिभाषा? भगवान दत्तात्रेय महाराज. त्याची एक ओवी ठेवतो तुमच्या समोर. जो जो घेतला ज्याचा गुण, जो जो घेतला ज्याचा गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. गुरुची परिभाषा. ज्याच्याकडून जे तुम्हाला घेता येईल गुण, ते तुमचा गुरुच झाला. तर हे जग एक शाळा आहे, प्रयोगशाळा आहे, आणि जग हेच आपला गुरु आहे. प्रत्येकाकडून शिकता येते, प्रत्येकाकडून. किडा मुंगी चराचरापासून आपणाला शिकता येते. तसं महाराजांनी तर प्रधान 24 गुरु मानलेले आहेत. पण शेवटी सांगितले, गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. याचं नाव जगद्गुरु आहे. सांगा आता, हे जयंती करणं म्हणजे सारं जग जर आपलं गुरु असेल, तर तुम्ही इथं जन्माला आलेले जेवढे आहात त्या सर्वांची आज जयंती आहे. त्या मानानं कोणाची जयंती करालो? आपलीच आपण करालो. सारं जग जर गुरु आहे तर सर्वांची जयंती आपण करालो. एक अर्थात असं बी आहे. मग यांनी जे काम केलं, जगद्गुरु जगामध्ये जे अवतीर्ण झाले, ते कशासाठी? त्याचं कारण काय? असं ऐकण्यात आहे, आद्य शंकराचार्य जेव्हा अवतीर्ण झाले, तेव्हा आपल्या देशामध्ये 72 मत होते. मत, पंथ, मत काय म्हणतात ते? किती होते? 72 होते. वेगवेगळे मार्ग. कोणी आमचं मत वेगळं, तुमचं मत वेगळं. अनेकाचे अनेक मत, अवघे रीते पोकळ, असे 72 मत होते. आणि 72 मत झाल्यामुळे देशामध्ये, हिंदू समाजामध्ये, हिंदुत्वामध्ये विभाजन झालं होतं. हे 72 विभाग झालेले लोक एकत्र येणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे देश अशक्त होऊन गेला होता. कारण की संघटन हे सर्वात मोठी शक्ती आहे. आणि या मतांनी काय केलं? संघटनाला तोडलं, विभाजित केलं, वेगळं बनवलं, देशाला कमजोर केलं, शक्ती क्षीण झाली. आणि अशा वेगवेगळ्या मतामुळे आपल्या देशावर शक्ती क्षीण झाल्यामुळे अनेक वेळेस आक्रमण झाले.
कारण काय? कोण कारण त्याचा? हिंदू समाजाचं विघटीकरण, विभाजन. म्हणून मित्रांनो, कोणीही कुठल्याही बाबतीमध्ये हिंदूमध्ये जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं किंवा पंथाच्या नावानं उच्च नीच अशा भेदानं विभाजन करण्याचं घोर पाप कोणीही करू नये. हिंदू म्हणून जन्माला आला असाल तर या पापाचा भागी कोणीही होऊ नये, कोणीच होऊ नये. आणि त्यावेळेस असे आक्रमण झाले खूप. देश अखंड भारतामध्ये विभाजनामुळेच तर भारताचे तुकडे झाले. आणि कारण हे घोर पाप करणाऱ्यांचंच कारण आहे. म्हणून त्या विषयाला कोणीही अनुमोदन देऊ नये कृपया. घोर पाप आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी विचार केला की हे सारे मत जोपर्यंत खंडित होणार नाहीत तोपर्यंत समाज अखंड होणार नाही. आणि त्यांनी भारत भ्रमण करण्याचा संकल्प केला. कमी वयामध्ये जेवढे जेवढे मतपंथ आहेत त्या प्रत्येक धर्मगुरूला जाऊन भेटायचं आणि शास्त्रार्थ करायचा, त्याच्यासोबत बसायचं, चर्चा करायची. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं, असं दोघांमध्ये शास्त्रार्थ व्हायचा. जो कोणी गुरु हरून जाईल त्यांनी आपलं मत सोडून द्यावं आणि जो जिंकला त्याच्या मतामध्ये सामील हो, विलीन हो, विलीन. असं 72 धर्मगुरूंना हरवून 72 लोकांच्या मागे जेवढे अनुयायी आहेत, समाज आहेत, एक गुरु जर एका धर्मामध्ये विलीन झाला तर त्याच्या मागे असणारा समाज त्याच्यामध्ये आपोआप विलीन होतो. किती क्रांती केली असेल त्या काळामध्ये त्याने, काय बुद्धिमत्ता असेल त्या जगद्गुरूची. प्रत्येकाला हरवून प्रत्येक मताला आपल्यामध्ये विलीन करून घेतलं आणि पुन्हा एक बार समस्त हिंदू समाजांना संघटित करायचं काम केलं जगद्गुरु शंकराचार्य. पुन्हा पुन्हा मध्ये लोकांनी फोडत राहिले. याचे अनेक कारण आहेत. ज्या ज्या वेळेस भारताचं विभाजन झालं, जातीचं विभाजन झालं, त्या त्यावेळेस फक्त आणि फक्त एका स्वार्थाशिवाय दुसरं काही कारण नाही. कोण फोडते? केवळ निज स्वार्थ. एक पोट भरण्यासाठी एवढं घोर पाप करत. महाराजांनी समस्त समाजाला एकत्रित एका सूत्रामध्ये बांधलं समाज आणि दाखवून दिलं सामाजिक समरसता. हे काम त्यांनी केलं. सर्व एक आहोत आपण, एकाच देवाचे लेकर आहोत. अरे जात नाही, पंथ नाही. परमार्थामध्ये कशाची जात? संसारामध्ये जात. नमे जाती भेद. जगद्गुरु शंकराचार्य एका सूत्रामध्ये बांधलं सर्वांना. पुन्हा हे सशक्त झाला भारत, मजबूत झाला. संतांनी केवळ नुसतं देवाचं ज्ञान दिलं नाही, देवानं पैदा केलेल्या ह्या जनतेचं संरक्षण कसं होईल, धर्माचं रक्षण कसं होईल, याच्यावर जास्त काम केलं. त्याने नुसतं तेच काम केलं नाही आणि समस्त भारत अखंड केला.
वैदिक धर्माची स्थापना केली. सांगायचा अभिप्राय कोणता धर्म? वैदिक धर्म. आणि हिंदू समाज त्या वैदिक धर्माला अनुसरून आपलं जीवन जगतो, त्यालाच हिंदू म्हणतो. बस. स्त्रियांना न्याय दिला, पुरुषांना न्याय दिला. जे प्रताडित होते, पीडित समाज होता, उपेक्षित समाज होता, तिरस्कृत समाज होता, अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचून सर्वांना संघटित करायचं काम आद्य शंकराचार्य यांनी ते काम केलं. म्हणून आज त्यांची जयंती होती. विसरू नये आपण कोणी. आणि त्यांचाच वारसा पुढे चालवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भाष्यकाराती वाट पुसतू. भाष्यकार कोण होते? शंकराचार्य होते. पुढे त्यांनी हेच गीता ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवली. त्यांनी त्याच ज्ञानेश्वरीला संतांनी आपल्या समोर घेतला. ज्यांचे विचार आहेत. आणि एक ध्यान ठेवा की जगद्गुरु विचारकच नाही तर काय दिलं त्यांनी? आचार दिला समाजाला. म्हणून आचार नाव आलं त्यांचं, शंकराचार. शंकर विचार नाही, शंकर आचार हे त्यांचं नाव. आणि मग त्यांनी वैदिक धर्माची स्थापना म्हणजे माणसामध्ये रुजवलं. त्यांनी 4 दिशेला 4 मठाची स्थापना केली. बस होते 4 मठ पुरी झाले होते देशाला. देशाच्या 4 दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा दिशेनं 4 मठाची स्थापना केली. त्यावेळेस भारतामध्ये मठच नव्हते, हे 4च मठ होते. तेव्हा 4 दिशा होत्या फक्त. शंकराचार्याच्या मठस्थापना झाल्या की बाहेर धर्मविरोधी असतील, देशविरोधी असतील, ते आपल्या देशामध्ये आक्रमण करू नये याच्यासाठी एक जागल 4ही दिशा आपल्या सुरक्षित करण्यासाठी मठाची स्थापना केली. 4ही दिशा सुरक्षित असल्या पाहिजे. कोण्याही बाजूने भारतामध्ये आक्रमण होऊ नये. परंतु आज मठाची संख्या किती असेल? अंदाज लावता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये महाराजांसाठी मठ होते. आणि आता मला सांगायला संकोच वाटते, परंतु सांगण्याशिवाय भाग नाही. महाराजांसाठी मठ होते, आता मठासाठी महाराज आहेत. आता महाराजांसाठी मठ असावं याच्यात काही तेवढं वावगं नाही, दोष नाही. परंतु मठासाठी महाराज होऊ नये. महाराजांसाठी मठ असावं. पण हे 4च मठ होते आधी. आणि 4 वेदाची स्थापना 4 मठावर केली. अहम ब्रह्मास्मी 1, तत्वमसी 2,
खलविदम ब्रह्म, 3 अयमात्मा ब्रह्म. किती झाले? असे 4 मठावर 4 वेदाची स्थापना केली. हे 4 वेदाचे हे मंत्र आहेत. अहम ब्रह्मास्मी 1 मठ, तत्वमसी 2, खलविदम ब्रह्म 3, अयमात्मा ब्रह्म. 1 मिनिटात त्याचे अर्थ सांगू जातो. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. त्याचा अर्थ काय? की मी मनुष्य आहे, मी शरीर आहे, म्हणजे भूत धरलं होतं, ते काढण्यासाठी या मंत्राची स्थापना केली. 1 वेद, 4 वेदाचे 4 मंत्र आहेत. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. दुसरं तत्वमसी, ते तू आहेस. मी ब्रह्म आहे नाही, जे ब्रह्म आहे ते तू आहेस, हे उपदेश केला. आणि तिसरं खलविदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्म आहे. खलविदम म्हणजे जे दिसते ते सगळं ब्रह्मच आहे. आणि चौथं अयमात्मा ब्रह्म, जे माझ्यात आहे तेच सर्वांमध्ये आहे. असं हे 4 मंत्राची स्थापना केली. थोडंसं शंकराचार्याचा विषय आहे ना, तर थोडंसं सांगणं गरजेचं. असं करून त्यांनी ते देशाचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं. परंतु हे करण्यासाठी त्यांना किती त्रास भोगावा लागला, किती भोगावं लागला. खूप मोठ्या कथा आहेत त्यांच्या. मंडन मिश्राची एक कथा आहे त्यांची. त्यांच्या पत्नीसाठी त्यांना आपला शरीरातला प्राण परकाया प्रवेश नावाची सिद्धीचा प्रयोग करावा लागला. ते मी आता सांगत बसत नाही. आणि या शरीरातला प्राण एका मेलेला राजा, त्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केले शंकराचार्य. त्यांना 300 पत्न्या होत्या त्या राजाला. मंडन मिश्राच्या पत्नीनं प्रश्न केला होता स्त्रियांच्या संबंधाने, आणि यांना विषयाचं काही विषय माहीत नव्हता. त्यावेळेस त्यांनी एका राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून संसारातला अनुभव करून पुन्हा परत राजाच्या शरीरातून येऊन पुन्हा आपल्या शरीरात येऊन त्या ज्या नारीनं प्रश्न केला होता त्याचं उत्तर दिलं होतं. एवढंच सांगतो, बाकी लांबण लागते ना. आणि मग तेही मत जिंकलं त्यांनी. त्यालाही याच्यामध्ये विलीन व्हावं लागलं. तर याला म्हणतात धर्मासाठी केलेली आटाआटी. काय म्हणतात त्याला? आटाआटी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जे जगद्गुरूनं केलं ते संतांना आम्हाला हेच करायचं आहे. अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षा वयासाठी, 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 धर्म रक्षा धर्म रक्षा वयासाठी, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती. धर्म रक्षा वयासाठी, धर्म रक्षा वयासाठी, धर्म रक्षा वयासाठी, धर्म रक्षा वयासाठी, करणे आटी आमासी, करणे आटी आमासी, वाचा बोलो वेदनीती,
करण्यासाठी करणे अटी आम्हासी. अटी म्हणजे हे कष्ट, एवढं सोसावं लागलं त्यांना, हे करावं लागलं त्यांना धर्मरक्षण करण्यासाठी. ज्यांनी धर्मासाठी प्राण दिला, बलिदान झाले, समर्पण केलं, आहूत झाले, ते धर्म एवढा श्रेष्ठ धर्म असेल, आपल्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी याला किती आधाराची गरज आहे धर्माची, म्हणून त्यांनी आपला प्राण गमावला असेल काही लोकांनी. तर त्या धर्माला तुम्ही आम्ही कसं जपायला पाहिजे, कसं सांभाळलं पाहिजे त्या धर्माला, म्हणून आपण एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. शंकराचार्य जयंती निमित्ताने समस्त हिंदू समाज तालुक्यामध्ये प्रचार करणाऱ्या सेवकांनी प्रचार केला. जरी ते लोक इथं सारे आले नाहीत तरी त्यांना घरी बसून तरी माहीत झालं की धर्मासाठी काहीतरी आपल्या तालुक्यामध्ये कार्य चालू आहे, एवढं तर पता लागलंच. लोक धर्माच्या मागं नाहीत आता, लोक कर्माच्या मागं आहेत आता, आणि सगळा स्वार्थच स्वार्थ भरलेला आहे. आज धर्माची चर्चा आपण ठेवलेली आहे, तर एवढा प्रचार केल्यानंतर एवढी संख्या आहे. आणि उद्याच इथे एक कार्यक्रम ठेवा, माणसाला फक्त 500 रुपये मिळणार आहेत, फक्त 500 रुपये. अरे अरे अरे, ज्या लोकांनी धर्मासाठी प्राण दिला ज्या देशामध्ये, त्याच देशातले लोक आज पैशासाठी प्राण द्यायला तयार आहेत. किती नीच जीवनामध्ये किती नीचता आलेली असेल, किती हलकट विचार झालेत आता समाजामध्ये. कुठे गेलं आपलं वजन, आपली किंमत, आपलं महत्त्व हरवून गेले माणूस. आणि म्हणून धर्माचा जेव्हा जेव्हा लोप होईल तेव्हा तेव्हा दुःख जन्माला येणार. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश उजाय. धर्मत्व न कळे हो, धर्मत्व न कळे हो, धर्मत्व न कळे, धर्मत्व न कळे. काय झाकीले डोळे, काय झाकीले डोळे, कैसे भुलले बापुडे हो, कैसे भुलले बापुडे. काय झाकेले डोळे, काय झाकेले डोळे, कैसे भुलले बापुडे, कैसे भुलले बापुडे. धर्मत्व न कळे, काय झाकीले डोळे, कैसे भुलले बापुडे, दंभ विषयाचे बोळे. धर्मत्व न कळे, काय झाकेले कैसे भुलले बापुडे, दंभ विषयाचे बोळे. धर्म तो न कळे, काय झाकेले डोळे, असं धर्मासाठी आपण डोळे झाकून बसलेला समाज. म्हणून त्या धर्माचं रक्षण आपल्या परीनं आपण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि
जयंती शब्दाचा अजून एक तात्विक अर्थ सांगून जातो. शंकराचार्याची जयंती करायची असेल, अनेक महापुरुषांच्या जयंत्या आपण आपल्या जीवनामध्ये करीत असतोच, करावं, काही विरोध नाही त्या गोष्टीचा. परंतु जयंती जयंती जयंती, पहिले शब्दाचा तर अर्थ समजा. जयंती म्हणजे जन्म, जयंती म्हणजे जन्म. दरवर्षी प्रत्येक वर्षी जयंत्या आपण करण्याचं कारण काय? एकच वेळेस तर जन्मले असतील ना, बार बार जयंत्या का करायच्या? आता महाराज एक बार जन्मले, पण महाराजांचे जे सिद्धांत आहेत, महाराजांचे जे सूत्र आहेत, महाराजांची जी विचारधारा आहे, ते बार बार आपल्यामध्ये जन्माला आली पाहिजे. हे जयंती खरी आहे. हे जयंती दरवर्षी त्यांचा जन्म झाला पाहिजे आपल्यामध्ये, विचाराच्या रूपाने, सिद्धांताच्या रूपाने, तत्वाच्या रूपाने त्यांचा जन्म झाला पाहिजे. जयंती कोणाची करा, चित्राची उपासना केल्यानं जयंती पूर्ण होत नाही, चरित्राची उपासना केल्यानंच पूर्ण होते. म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये शंकराचार्याचे विचार जर जिवंत झाले असतील, जन्माला आले असतील, तर शंकराचार्याची जयंती त्याची खरी झाली. अन्यथा कार्यक्रम ठेवल्यानं जयंती होत नाही. याच्यासाठी लाखो रुपये खर्च केल्यानं जयंती होत नाही. जयंती केव्हा होते? त्यांचे विचार जन्माला येतील. विचाराच्या रूपानं शंकराचार्यच जन्माला यावं आपल्यामध्ये, कारण ते जगद्गुरु आहेत, साऱ्या जगामध्ये व्यापक आहेत. व्याप्तम येन चराचर, प्रगट झाले. हे जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. आता धर्म आणि अधर्म हे कळालं पाहिजे. थोडक्यात सांगतो, आणि मी पूर्ण अभंगावर आज चर्चा नाही, एकाच चरणावर बोलून संपवणार. अर्थात कार्यक्रम संपत आलेला आहे, म्हणजे तुम्हाला थोडं धैर्य येते म्हणून सांगा. चर्चा खूप लंबी होऊ शकते ना, तर नाही घेणार मी. तुम्हाला सोसल तेवढंच सांगायचंय. धर्म म्हणजे काय? धर्म आहे वर्मांगी, कळले पाहिजे प्रसंगी. एक अभंग आहे तुकोबरायचा. मित्रांनो, तरुण मित्रांनो, विशेष ध्यान द्या गोष्टीवर. आज आपण जे काही उत्सव करतो, छत्रपती शिवरायांची जयंती करतो, गणेशोत्सव, आदी आदी अनेक उत्सव, वासवी जयंती, असे कितीतरी आपण जयंत्या, उत्सव हे ते साजरे करत असतो. आपल्या देशामध्ये जयंत्याची आणि उत्सवाची काही कमी नाही. लक्षात घ्या. एकच जयंतीचं सांगतो तुम्हाला. गणेशोत्सव आहे, आपला धर्म आहे गणपती बसवायचा, गणेशोत्सव साजरा करणे हिंदू धर्म आहे, असं प्रसिद्ध असलेली गोष्ट आजचे तरुण धर्माच्या नावानं, गणपतीच्या नावानं जेव्हा पैसा गोळा करतात हिंदू समाजाकडून, आणि आमचे हिंदू धर्मासाठीच मागालेत, देवासाठीच मागालेत म्हणून देऊन टाकतात. मागतात धर्माच्या नावानं, देतात धर्माच्या नावानं. सांगा, दान करणं धर्म आहे, पैसे देणं धर्म आहे, बरोबर आहे. तुम्ही कुठं देत असाल तर ते धर्म आहे, आम्ही त्याला धर्म समजून देतो. परंतु तुम्ही दिलेल्या पैशामुळे त्या पैशाचा दुरुपयोग होत असेल, गैरवापर होत असेल,
तर ते धर्म नसून ते प्रत्यक्ष अधर्म आहे, पाप आहे. पण तुम्ही केलेलं जे धर्माच्या नावानं जे करीत असाल ते कदाचित अधर्म जर असेल तर त्या पापाचा परिणाम हे धार्मिक लोकांवर बी झाल्याशिवाय राहत नाही. आणि मी नेहमी सांगतो, पिणाऱ्या माणसाला, मद्यपान करणाऱ्या माणसाचं पाप आहेच, याच्याबद्दल काही दुवाद नाही, दुमत नाही. परंतु पिणाऱ्या माणसाचं पिणं हे पाप आहे. शास्त्रानं सांगितलंय ना, मद्यपान अस्तेय, मद्यपान हे चोरी वगैरे असे महापाप सांगितलेले आहेत. पिणं पाप आहेच, परंतु पिणाऱ्याला पैसा जर देत असेल, कोणी मदत करीत असेल, अनुमोदन देत असेल, तर हे पाप नवं. तर पिणाऱ्याचं नुसतं पाप आहे आणि देणाऱ्याचं महापाप. कोणतं पाप आहे? महापाप आहे. आता हे तरुण आपल्या धर्मासाठी एवढं आटी केली, त्यांनी जीव दिला आपला, आणि आपण त्या धर्माला बुडवायचा प्रयत्न करावा. हिंदू धर्मात जन्माला येऊन हे किती लाजिरवाणी गोष्ट असेल. काय वाटत असेल त्या महापुरुषांना. माझ्या देशामध्ये, माझ्या भारत देशामध्ये असले लोक जन्माला आले, किती दुःखी असतील ते, किती खंत असेल त्यांच्या जीवाला. म्हणून तरुण मित्रांनो, व्यसनमुक्त व्हा. धर्माचं रक्षण करायचं दायित्व तुमचं, आमचं, सर्वांचं आहे. आणि महिलांनी आपल्या मुलांना संस्कार नाही दिला तर या पापाचे भागीदारी महिला बी होतात. त्याच्यात काही वाद नाही. आम्हाला धर्माचं काही चिंताच नाही. नुसताच धर्म शब्द आम्हाला आमच्या पुढे श्रेष्ठ वाटतो, पण कुठं आहे धर्म? परवा पर्यावरणाची चर्चा झाली. आपल्या उपक्रमामध्ये एक उपक्रम कोणता आहे? वृक्षारोपणाचा. त्याच्यामध्ये एक चर्चा होती. हिंदू संमेलन कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. मला थोडासा वेळ दिला होता, 5 मिनिटाचा. पर्यावरणाचा संबंधाने बोलून गेलो मी. आजही बोलून जातो. तुम्ही ऐकलेलीच गोष्ट आहे, पण पुन्हा लक्षात घ्या. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीची माळ धारण करणे आणि अहिंसा परमधर्म असं सांगून, हिंसा करू नये असं सांगून त्यांनी तुळशीची माळ घातली वारकऱ्यांनी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. याच्यात पर्यावरणाचा बी भाग आहे. कसा आहे सांगतो तुम्हाला. कुठून आला हे भाग? आपल्याला अन्नधान्य भरपूर प्रमाणामध्ये जर प्राप्त करायचं असेल तर पावसाची गरज आहे. आणि पाऊस आपणाला वेळेवर पडावा असं वाटत असेल तर त्याला पर्यावरण शुद्धीची गरज आहे. पर्यावरण शुद्ध राहायचं असेल तर वृक्षाची गरज आहे. आणि वृक्ष जर आपणाला भरपूर प्रमाणामध्ये राहावं असं वाटत असेल तर कशाची गरज आहे? सर्वात मोठी गरज आहे. वृक्षांची संख्या वाढवायची असेल तर या देशामध्ये, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये सर्वात अधिक जर उपकार कोणाचा असेल तर ते पक्षी जातीचा आहे, पक्ष्यांचा आहे. नीट लक्ष द्या. तुम्ही आम्ही 1 झाड लावू शकतो, 2 झाड लावू शकतो, आणि लावायचे 2 झाडं आणि 212 आम्ही सांगतो की आम्ही झाडं लावलं. लावायचे किती? 2च, आणि 212 सांगायचं काम करतो. मित्रांनो, एक पक्षी जीवनभर, त्याच्या जीवनभर हजारो फळ खातो आणि लाखो बिया त्याच्या पोटातून, विष्ठेतून बाहेर पडतात. त्याची प्रक्रिया होऊन निघते आणि
किमया अशी आहे, त्याची ईश्वराची लीला अशी आहे की पक्ष्यांच्या पोटातून निघालेलं बी कधीच वाया जात नाही, त्याचं झाड उठणारच. असे लाखो झाड कोण लावले? पक्ष्यानं लावले. सांगा. आणि आम्ही पशु प्राण्यांचा विचार करत नाही. जर धर्माचं रक्षण करणं म्हणजे सर्वांना सुरक्षित ठेवणं, स्त्री असेल, पशु असेल, पक्षी असेल, महिला असतील, संत लोक असतील, या सर्वांना जर आम्ही व्यवस्थित ठेवलं तर धर्माचं रक्षण होऊ शकतं. सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला, शिबी राजा. पूर्ण कथा सांगत नाही मी, कोणती बी थोडक्यामध्ये सांगून देतो. यज्ञाला बसले होते, यज्ञामुळे पाऊस पडत होता. यज्ञात भवति पर्जन्य, पर्जन्यात अन्न संभव. भगवद्गीता. अन्नात भवन्ति भूतानि. असं हे एक शृंखला आहे त्याची. यज्ञ करायला बसले, समस्त विश्व कल्याणार्थम यज्ञ करत होते. यज्ञामध्ये 2 पक्षी आले. एक पक्षी ते एका पक्षाच्या मागे लागला खाण्यासाठी. ते आपलं जीव सुरक्षित ठेवण्यासाठी, प्राण वाचवण्यासाठी तो पक्षी राजा शिबी राजाच्या यज्ञामध्ये येऊन राजाला शरण आला की राजा मला वाचवा, मला वाचवा. राजानं त्याला आपल्या जवळ घेतलं, वाचवलं त्याला. आलेला पक्षी त्यांनी राजाला सांगितलं की माझा आहार आहे, मला परत द्या. राजानं सांगितलं जे शरण आलेत त्याला आम्ही मरू देत नाही, आमचा धर्म आहे. थोडं थोडं सांगाल तुम्हाला. त्याने सांगितलं की त्याला तुम्ही मरू देत नाही, पण त्याला जर खायला नाही दिलं तर मी उपासानं मी मरून जातो, आणि मग मी मरण्याचं कारण बी तुम्हीच होता. मी बी तुम्हाला शरण आलो, मला पक्षी द्या, आहार द्या. राजा धर्मसंकटात पडला. नाही द्याव तो पक्षी मरणार, द्याव हा पक्षी मरणार. काय करायचं काय? संकट ओढवलं राजाला. राजानं सांगितलं की याच्या बदल्यात काय माग तू. ठरलं, स्वतःचं मांस द्यायचं ठरलं. आणि तेही ज्या पक्षाचं रक्षण करायचं आहे त्याच्या भारोभार ते तराजू आणला, त्याच्यामध्ये एकीकडे पक्षी ठेवला, एकीकडे राजानं आपल्या मांडीचं मांस कापलं. एक पक्षाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराचं मांस काढलं त्याने. काय धर्म होता, काय दया होती त्या काळामध्ये. आणि ते काटा करायला सुरुवात केली त्यांनी. इकडे तोल, इकडे तराजू. परंतु जसं जसं मांस कापून टाकत होतं तसं पक्ष्यांचं आपलं वजन वाढवित होता पक्षी, आणि संपूर्ण शरीराचं मांस काढून त्याच्या भारोभार करण्याचा प्रयत्न राजाने केला. हाडं उघडे पडले, मांस संपून गेलं. आता राजाचा प्राण जाणार. एवढ्यामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. धर्मासाठी जो आपला प्राण द्यायला तयार झालेला आहे त्याला परमात्मा प्रसन्न होतो आणि त्याचं रक्षण करतो. पुन्हा भगवत कृपा झाली, पूर्ववत शरीर झालं, विषय संपला आपला. आता मित्रांनो, माझा आवाज येत असेल तर तुमच्यापर्यंत तुम्ही अनेक दुसऱ्यापर्यंत पोहोचून द्या, जे आले नाहीत त्याच्यापर्यंत. ह्याच्यातलं वर्म सांगाल की ज्या देशामध्ये पक्ष्याला वाचवण्यासाठी आपलं मांस देणारे माणसं होते, ज्या देशामध्ये, ज्या भारतवर्षामध्ये एक पक्षी वाचवण्यासाठी आपलं मांस देणारे माणसं होते, त्या देशामध्ये आपल्याला वाचवण्यासाठी
कळलं असेल तुम्हाला. पक्षाला वाचवण्यासाठी आपलं मांस देणारे माणसं ज्या देशात होते त्याच देशामध्ये आपणाला वाचवण्यासाठी काय पक्षाचं मांस खाणारे पैदा झाले. नाही, हे टाळी वाजवायचा विषय नव्हता. हे तर तुम्ही टाळाटाळी केली, विषय वगळला तुम्ही. हे तर खेद आहे, दुःखाची गोष्ट आहे. तर तुम्ही शाकाहारी बना, किती महापाप आहे. एक पक्षी खाला तर हजारो झाडं तोडल्याचं पाप आहे. हे गणित ध्यानात ठेवा. नुसता पक्षीच नाही खाला आम्ही, हजारो वृक्ष आम्ही बुडवले, त्याच्यापासून तयार होणार होतो. सांगा, पर्यावरण नष्ट कोण केलं? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे माणसं. आमच्याकडून धर्माचं रक्षण होतंय का? एक बार विचार करा. किती झाडं तोडले आम्ही, आणि आज लावायचा प्रयत्न केलं तर कोणी समोर येत नाही. श्रीमंत लोकांना असं वाटू लागलं की आम्हाला झाडाची गरज नाही, आमच्याकडे पैसा आहे, ऑक्सिजन आम्ही घेऊ शकतो. हे धर्म झालं का? एक दिवस ऑक्सिजन कुठून मिळणार तुम्हाला? श्रीमंत लोकांना काय पैशातून ऑक्सिजन येईल का? एक दिवस त्याला झाडाकडेच जावं लागलं, वृक्षाला शरण जावं लागलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, 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 वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वर आवे ते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आता एक गणित ध्यानात ठेवा की एक पक्षी मारणं म्हणजे किती पाप आहे. पक्षी मारणंच नाही, हजारो लोकांचा जीव घेणं आहे, हजारो झाड तोडल्यासारखं पाप आहे. लावणं तर होत नाही, कमीत कमी लावणाऱ्यांना तरी वाचवा. है की नाही? झाडं वाचवायचं म्हणजे पक्षी वाचवा. पक्षी असतील, पशु असतील, ते जगाला उपकारक आहेत. एक गाय, त्याचं गणित आहे, आता मी सांगत बसत नाही. एक गाय एकाच्या जीवनामध्ये कोट्यावधी रुपयांचं संपत्ती निर्माण करून देणारी एक गाय आहे. अनेकांना जीवनदान देणारी एक गाय आहे. आणि ते एक गाय मारणं म्हणजे गाय मारणं नाही, करोडो लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणं. केवळ गाय मारणं नाही. सांगा किती महापाप आहे, घोर पाप आहे. म्हणून मांसाहार निषेध आहे. आचार सांगालो, जगद्गुरु शंकरा आचार, शंकरांचा आचार आहे. जयंती साजरी करणं सोपं नाही, हे करणं आवश्यक आहे आपल्याला. चला तर झाडं लावा, झाडं वाचवा, धर्मरक्षण करण्याचं काम आहे. युवतींचं शिबिर आपण चालू केलेलं आहे, त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. किती अनेक ठिकाणी माणूस आपला पैसा खर्च करेल, अनेक याच्यावर जिथं मोठेपण आहे, जिथं स्वार्थ आहे, जिथं आपलं नाव आहे, तिथं त्या कार्यक्रमामध्ये समोर येतात. धर्मासाठी कोणी समोर येत नाही. आणि इथं नाव का घेतलं जात नाही कोणाचं? तर हे नावासाठी असलेला कार्यक्रम नाही, म्हणून नाव घेतल्या जात नाही. या कार्यक्रमाची विशेषता एवढीच आहे,
केवळ धर्मासाठी कार्यक्रम आहे, नावासाठी नाही. सज्जन हो, तुम्हाला माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये कीर्तनाचा अर्धा भाग केवळ नावामध्येच जातो. नाव अमुक पाटील, अमुक फलाना, अमुक अमुक, अर्धा भाग त्याच्यामध्येच जातो. सांगा, धर्मासाठी काहीच नाही. धर्माहून श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून हे सगळं जे काही चालू आहे याच्यावर आपण सर्वांनी लक्ष देऊन याच्यावर आळा घातला पाहिजे, तरच धर्माचं रक्षण होणं शक्य आहे. स्वच्छता अभियान राबवा, वृक्षारोपण करा, मुलींसाठी काहीतरी काम करा. स्मशानभूमीची चर्चा आहे. जाता जाता ते बी सांगून जातो. एक 5 मिनिट आहे ना वेळ? 5 मिनिट. स्मशानभूमीचा विषय का उचलला आपण? कशासाठी समोर आणला आपण? शंकराचार्य शंकराचा अवतार आहे आणि शंकराला जास्त पसंत अशी कोणती जागा आहे? स्मशानभूमी आहे. महादेवाची जागा आहे. कशामुळे ते पसंत केली? त्याचं एक कारण आहे. महादेवाला विवेक वैराग्य हे त्याच्या आवडीचा विषय आहे. महादेवाचा विषय काय? वैराग्य, विरक्ती, त्याग हे महादेवाच्या आवडीचा विषय आहे. ह्या त्यागाचा, वैराग्याचा आणि मसनवाट्याचा काय संबंध? तर इथं कितीही लोभी माणसं असतील, स्वार्थी माणसं असतील, ज्यावेळेस कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये जातात, मसनवाट्यामध्ये जातात, त्या 10 मिनिटापुरतं का होईना वैराग्याच्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही. किती लोभी माणूस असतो. काही खरं नाही रे, काही बरं नाही रे, काही संग येत नाही रे. एक 5 मिनिटासाठी तरी वैराग्य आल्याशिवाय राहत नाही. आणि त्या 5 मिनिटाचा तो वैरागी होतो. हजारो लोक जरी आले स्मशानभूमीमध्ये तर ते वैराग्यवान राहतात. आणि महादेवाला कोण आवडतात? म्हणून गावात का बरं राहत नाही? लोभी माणसं आहेत, विषयी माणसं आहेत, वासना असलेली माणसं आहेत, आसक्त असलेली माणसं आहेत. म्हणून स्मशानभूमीची निवड का केली? वैराग्यवान येतात तिथं. तिथून घरी आल्यावर वैराग्य राहत नाही. म्हणून महादेवानं विचार केला की यांच्या संग फिरू नये. इथं आल्यावर तर कसं बी वैराग्यच राहते, तर आपण इथंच राहून जाऊ. म्हणून स्मशानभूमीची एक परंपरा आपल्या जीवनामध्ये चालू झाली. आणि सगळ्यात मोठी स्मशानभूमी जर या जगामध्ये कोणती असेल, प्रसिद्ध आणि श्रेष्ठ, तर तिचं नाव आहे काशी. सगळ्यात मोठी स्मशानभूमी. आणि याच सूर्यवंशातल्या राजानं स्मशानभूमीची महिमा येणाऱ्या पिढीला कळावी म्हणून स्वतःहून समस्त राज्य समर्पित करून स्मशानभूमीचं रक्षण केलं होतं. नाव काय त्याचं? राजा हरिश्चंद्र राजा. स्मशानभूमी बी सूर्यवंशानं रक्षण केलेली आहे. आपल्या देशातल्या महापुरुषांनी त्याची गरिमा सांभाळण्यासाठी हरिश्चंद्र राजा कशाचं रक्षण केलं? स्मशानभूमीचा विकास केला, स्मशानभूमीचं रक्षण केलं त्यांनी. हे आम्ही शोधून काढलेला विषय आहे शास्त्रामध्ये. स्मशानभूमी साधारण नाही. हरिश्चंद्र राजा जर स्मशानभूमीला आदर करीत असतील, स्मशानभूमीचा, स्मशानभूमीला सुरक्षित ठेवण्याचा विचार करत असतील, तर स्मशानभूमीचं महत्त्व किती असेल मायबाप. एक बार विचार करा. काय ते वेडे होते? हरिश्चंद्र राजा, सत्य हरिश्चंद्र देवी, आपल्यासारख्या नावाचा नाही, सत्य हरिश्चंद्र. स्मशानभूमीचे रक्षण एक. आणि दुसरी गोष्ट आहे, स्मशानभूमी हरिश्चंद्र राजानं रक्षण केलेली आहे म्हणून पवित्र आहे.
स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर वास करतो म्हणून पवित्र आहे, आणि स्मशानभूमीमध्ये वैराग्य भूमी आहे म्हणून पवित्र आहे. लोकांनी प्रथा मोडली. काय कारण माहीत आहे? असं वाटू लागलं, या काळातली माणसाची मानसिकता अशी झाली की स्मशानभूमीमध्ये जर आपल्या बापाला घेऊन गेलं, आईला बापाला जे कोणी जातील, तर लोक काय म्हणतील? एवढी मोठी शेती कमावली बापानं आणि मसणवाट्यात घेऊन गेलं हो बापाला, तर आपणाला गरीब समजतील लोक, लाचार समजतील लोक. अशी एक विकृत मानसिकता घेऊन लोकांनी स्मशानभूमीला सोडून आपल्या आपल्या शेतात घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. हे बिलकुल चुकीची प्रथा आहे. आज शंकराचार्य जयंतीच्या व्यासपीठावरून तुम्हाला संदेश देऊ इच्छितो की हे चुकीची प्रथा आहेच, हे मोडली पाहिजे प्रथा. आलेल्या लोकांनी संकल्प घ्या की आम्ही हे प्रथा मोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता टाळी वाजत नाही, कामाची टाळी वाजत नाही, कारण यांना करायचंच नाही. केव्हा टाळी वाजली पाहिजे? टाळी तर वाजूच नाही. टाळीचं फार घातक काम आहे. एक मच्छर आलं होतं, त्याला असं मारण्याचा प्रयत्न करत होता. ते पळून आपल्या आईजवळ जाऊन सांगायला की आई, माझं स्वागत झालं आज, आणि मी गेलो तर मला टाळी वाजली. आईनं सांगितलं, टाळी तुझ्या स्वागतासाठी नव्हती, तुला मारण्यासाठी टाळी होती. टाळीचा काही संबंध? स्मशानभूमीची चर्चा आहे. आम्ही सांगत चाललो की आपण स्मशानभूमी सार्वजनिक आहे, श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, म्हणून त्याचाच वापर केला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, आपल्या शेतामध्ये आपण आपल्या जे काही अंतिम संस्कार करतो, वडिलांना अंतिम संस्कार देतो, येणारी पिढी किंवा आपल्याच पिढीमध्ये ते शेती विकल्या जाईल तर काय होईल? आपल्या वडिलांना विकल्यासारखंच होईल ना. शेती विकल्या जाईल. चुकीची प्रथा आहे की नाही? दुसरी गोष्ट आहे, आपल्या बापाचा उद्धार व्हावा वाटत असेल तर महादेवाजवळ न्यावं की पुन्हा कोणीच नाही ज्या शेतामध्ये, परदेशी ठेवावं? देवाजवळून दूर करावं का? हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर आजपासून काय करणार? स्मशानभूमीचं महत्त्व लक्षात घेऊन ही जी चुकीची प्रथा आहे हे मोडतील अशी अपेक्षा करतो. सर्वांनीच प्रयत्न करायचा. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या वेळेच्या अभावी आपण इथंच थांबू. जास्त वेळ आपण घेणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर हे काम करीत राहाल, हे उपक्रम राबवतील. मी परवापासून एक कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न करीत चाललो की ज्या गावामध्ये सामाजिक उपक्रम नसतील, सेवा नसेल, त्या गावामध्ये मी कीर्तन सेवा देणार नाही. जिथं जिथं कामं करतील तिथं तिथं मला यायचं आहे, बाकी कुठं यायचं नाही. मी असं मागे सांगितलं की मी आता कार्यक्रम करणार नाही, तर काही ठिकाणाहून आवाज आला, अरे उगच म्हणाले रे, हे सोडणं आहे कोणाला. उगच नाही आहे, खरंच बोलालो मी. कारण त्या विरोध करणाऱ्यांना असं वाटलं की आता बरं व्हायला, आता आपणाला मोकळीक झाली आता, असं त्यांना आनंद. आणि जे मला अनुमोदन करणारे आहेत, जे मला आशीर्वाद देणारे आहेत, जे माझा विरोध करत नाहीत, त्यांचा परिचय देण्याची गरज नाही. ते आज व्यासपीठावर सगळे उपस्थित आहेत.
ज्या या विचारधारेमध्ये जोडलेले आहेत म्हणून हे मोठ्या मनाचे माणसं आहेत. आता कोणाचं फोन ऐकायला माझ्यासारख्या एक सामान्य माणसाचं ऐकायला हे संत येऊ शकतात काय? परंतु हे त्या कामाला अनुमोदन देणारे आहेत. आणि अशी जर मांदियाळी जर वाढत गेली तर हे 90% लोकांना मान्य असेल, 98% लोकांना मान्य असेल, तर 2% विरोधक कुठं टिकणार आहेत महाराज? काय करणार आहेत? आणि या कामामध्ये तुम्हाला जर सज्जनो हे काम पटत असेल, चांगलं वाटत असेल, खरं आहे, चांगलं आहे, बरं आहे असं वाटत असेल, तर कोणीही संकोच न करता कार्यकर्त्यासंग जोडा आणि अजून संख्या वाढवून आपल्या धर्मरक्षणाचं काम, जनता जनार्दनाच्या सेवेचं काम अजून आपण व्यापक करण्याचा प्रयत्न करू, असं आलेल्या समस्त भाविकांना विनंती आहे. तर कामं चालू राहतील, कार्यक्रम चालू राहतील. मला काही विरोध नाही कोणाचा. अपेक्षा आहे की गावाचा विकास, गावाची उन्नती, गावाचं संरक्षण, धर्माचं रक्षण, गावातला पैसा गावासाठी वापरला पाहिजे, गावातला पैसा गावासाठीच खर्च झाला पाहिजे, इत्यादी गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेतल्या तर ठीक राहील. असो, हे कार्यक्रम असे चालू राहतीलच. आणि आता लगेच कार्यक्रमाच्या नंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे. आणि महाप्रसाद मनोजजी या, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका, लगेच व्यवस्था होईल.